नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर. आज आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्स या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर ऑफ द इन्कम ऑफ श्री कृष्ण गोपाल, कम्प्यूट हिज टॅक्सेबल इन्कम अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट year 2020-21. Number 1, he owns in Myanmar into bracket Burma an agricultural land which have gave him an income of rupees 25,000 during the year. Also owns a plot of land in Agra which has been let out for storing non-agricultural goods at rupees 1,000 per month. He also has another plot of land on which village market are held. This land fetched him an income of rupees 2,500 during the year. Number 2, during the previous year he gave management consultancy services to a number of entrepreneurs. This gave him an income of rupees 75,000. He has quarry in Jaipur. He has let it out Mr. A on a royalty of rupees 2.50 per ton of stone raised. In all 10,000 tons of stone was raised during the previous year. He incurred an expenditure of rupees 4,000 in connection with the earning of royalty which has been admitted by the assessing officer. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आपण आता सोल्युशन करू. कम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ऑफ मिस्टर कृष्ण गोपाल फॉर द असेसमेंट year 2020-21. AY मीन्स असेसमेंट इयर. तर पहा, कृष्ण गोपाल he owns in Myanmar an agricultural land which gave him an income of rupees 25,000. यांची म्यानमार ह्या देशामध्ये जमीन आहे आणि त्या जमिनीपासून शेतजमीन आहे, म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश आताचा म्यानमार यामध्ये शेतजमीन असल्यामुळे त्या शेतजमिनीपासून 25,000 रुपये त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणून या ठिकाणी लिहितो मी नंबर 1, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड इन म्यानमार कंसात लिहा बर्मा. ह्या शेतीपासून उत्पन्न मिळालेलं आहे 25,000. भारतातील शेतीपासून मिळालेलं उत्पन्न हे करमुक्त आहे, परंतु कृष्ण गोपाल यांची म्यानमार ह्या देशामध्ये जमीन आहे, शेतजमीन आहे आणि त्या जमिनीपासून त्यांना उत्पन्न मिळालं आहे 25,000 रुपये. ते टॅक्सेबल आहे अदर सोर्स ह्या हेडखाली. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, ऑल्सो ओन्स ए प्लॉट ऑफ लँड अग्रा विच हॅज बीन लेट आउट फॉर स्टोरिंग नॉन ॲग्रिकल्चरल गुड्स ॲट रुपीज 1,000 पर ॲनम. तर पहा, त्यांचा एक ओपन प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चरल गुड्स स्टोअर करण्यासाठी. तो प्लॉट भाड्याने दिलेला आहे. भाडं मिळते 1,000 रुपये दरमहा याप्रमाणे. तर नंबर 2, इन्कम फ्रॉम प्लॉट ऑफ लँड इन आग्रा let out for storing non-agricultural goods दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे 12 महिन्याचे 12,000 रुपये त्यांना हे उत्पन्न झालेलं आहे. तर त्यांचा आग्रा या ठिकाणी एक प्लॉट आहे आणि तो प्लॉट त्यांनी
नॉन ॲग्रिकल्चरल गुड्स साठवून ठेवण्यासाठी भाड्याने दिलेला आहे. जर ॲग्रिकल्चरल गुड्स साठवून ठेवण्यासाठी दिला असता तर त्यांना हे भाडं करमुक्त झालं असतं किंवा टॅक्स लागला नसता. परंतु नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे कमर्शियल गुड्स साठवून ठेवण्यासाठी ते दिलेलं असल्यामुळे 1,000 रुपये याप्रमाणे 12 महिन्याचे 12,000 रुपये या ठिकाणी टॅक्सेबल होतील. त्यानंतर ही अल्सो हॅज अनदर प्लॉट ऑफ लँड ऑन विच व्हिलेज मार्केट आर हेल्ड. धिस लँड फेच्ड हिम ॲन इन्कम ऑफ ₹2,500 ड्युरिंग द इयर. तर पहा, अजून एक त्यांच्याकडे प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी व्हिलेज मार्केट भरते आणि ते व्हिलेज मार्केट भरल्यामुळे त्यांना जे भाडं मिळालं आहे ते 2,500 रुपये मिळालेलं आहे. तर या ठिकाणी लिहा नंबर 3, इन्कम फ्रॉम लँड used for village market, used for village market 2,500 रुपये उत्पन्न झालेलं आहे याच्यापासून. त्यानंतर नंबर 2, ड्युरिंग द प्रिव्हियस इयर ही गेव मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिस टू नंबर ऑफ एंटरप्रिन्युअर. धिस गेव हिम ॲन इन्कम ऑफ ₹75,000. तर पहा, कृष्ण गोपाल यांनी अनेक उद्योगपतींना व्यवस्थापन सल्ला दिलेला आहे. तर त्याबद्दल त्यांना त्या मॅनेजमेंटकडून अनेक उद्योगपतीकडून त्यांना 75,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. तर नंबर 4, रेम्युनरेशन received from management consultancy service. consultancy service 75,000 रुपये. मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसकडून 75,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. त्यानंतर नंबर 3, ही हॅज क्वेरी इन जयपूर. ही हॅज लेट आउट म्हणजे दगडाची खाण जयपूरमध्ये आहे त्यांची एक. ही हॅज लेट आउट टू मिस्टर ए यांना ती भाड्याने दिलेली आहे. ऑन ए रॉयल्टी ऑफ ₹2.50 पर टन ऑफ स्टोन रेज्ड. प्रत्येक टनाला ₹2.50 याप्रमाणे चार्ज लावला जाणार आहे. इन ऑल 10,000 टन्स ऑफ स्टोन वॉज रेज्ड ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. मागील वर्षामध्ये 10,000 टन त्या ठिकाणी दगड त्या खाणीतून काढलेला आहे. ही इन्कर्ड ॲन एक्सपेंडिचर ऑफ ₹4,000 इन कनेक्शन विथ द अर्निंग ऑफ रॉयल्टी विच हॅज बीन ॲडमिटेड बाय द असेसिंग ऑफिसर. तर पहा, जयपूर या ठिकाणी त्यांची एक दगडाची खाण आहे ती रॉयल्टीवर दिलेली आहे. रॉयल्टी त्यांना मिळते ₹2.50 प्रति टन याप्रमाणे. मिस्टर एला ही खाण दिलेली आहे भाड्याने. तर 10,000 टन त्यांनी त्या ठिकाणी दगड काढलेले आहेत. तर लिहा इन्कम फ्रॉम रॉयल्टी. इन्कम फ्रॉम रॉयल्टी क्वेरी इन जयपूर. क्वेरी इन जयपूर 10,000 टन त्यांनी दगड काढलेले आहेत याच्यातून. ह्याला गुणिले 2.5 पर टन. एका टनाला 10. तर हे किती झाले? 25,000 रुपये त्यांना याच्यापासून उत्पन्न मिळालेलं आहे. आणि ही रॉयल्टी मिळवण्यासाठी ही इन्कर्ड ॲन एक्सपेंडिचर ऑफ ₹4,000 आणि तो खर्च असेसिंग ऑफिसरने अलाउड केलेला आहे. म्हणून लेस एक्सपेन्सेस अलाउड 4,000. तर हे 21,000 रुपये नेट इन्कम यांना याच्यापासून मिळालेलं आहे. तर पहा, असं वेगवेगळ्या बाबी
ने मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाची गणना आपण या ठिकाणी केलेली आहे. आता आपण याची बेरीज करू आणि त्यांना इन्कम फ्रॉम अदर सोर्सपासून किती उत्पन्न झालं ते या ठिकाणी काढू. तर बेरीज करा. हे 500, 5 आणि 2 7, 8 9, 9 आणि 5 14, 15ला 5, हातचा आला 1 3 4, 7 आणि 4 11, 12 13, 1,35,500 त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे. त्याला लिहा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस 1,35,500. या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.